अजून एक आनंदाची बातमी, दादांतर्फेच एक स्पेशल प्राइज या महिलांसाठी म्हणजे निक्कीस दुर्गा या महिला टीमला देण्यात येणार होतं. ते 50 सांगितलेलं 50,000, परंतु आता दादांनी वाढवून 1,00,000 रुपये केलेला आहे. जोरदार जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. क्या बात आहे. खरंच ज्या टीमने 5-10 स्कॉट मारले होते आणि चक्री मारली होती, दादांच्या वतीने ते स्पेशल प्राइज त्यांना प्रदान करण्यात आलेलं आहे. रोख रक्कम 1,00,000 रुपये. अभिनंदन निक्कीस दुर्गा टीम. आणि यानंतर भरत यानंतर क्षितिजोत्सव 2025 हा फिनाले राऊंड आपण सुरू करतोय. अजिबात वेळ न घेता आपण लगेचच आमंत्रित करूया. आपले रेफरी रेडी आहात? चलो बुलाते हैं. टॉप 4 फिनाले टीम्स. त्यातील पहिली टीम नारंगी फाल्कन 888. जोरदार जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया नारंगी फाल्कन 888चं. या टीमचे कॅप्टन आणि या टीमचे संघमालक ओनर, मी दोघांनाही विनंती करतो की दोघांनी इथे यायचं आहे. टॉप 4 च्या या टीमचे आता परफॉर्मन्स होणार आहेत. कॅप्टन आणि टीम ओनर्स. सन्माननीय रजनीश पाटील आणि रोहन सावंत या नारंगी फाल्कन्स 888चे आपले ओनर्स. सगळ्यांनी यायचं आहे. कॅप्टन देखील इथे आहेत, कोच देखील इथे आहेत. पण सर्वप्रथम मी ओनर्सला विचारू इच्छितो की काय सांगाल शेवटच्या क्षणी, शेवटचा सल्ला तुमच्या या टीमला, या जाबाज धुरंधर टीमला काय सांगायचं आहे? असं पाहिलं तर आम्हाला काय सांगण्यासारखं काही राहिलं नाही. एवढ्या संघामध्ये जेव्हा शेवटच्या 4 संघामध्ये आमचा संघ जेव्हा पोहोचतोय ज्या क्षणी, त्यावेळी सांगण्यासारखं काही ठेवलं नाही. त्यांनी करून दाखवलेलं आहे आणि ते इथपर्यंत पोहोचलेले आहेत. आणि आता हा जो शेवटची वेळ आहे, जीवदानी आई एकविरा आईचा आशीर्वाद त्यांच्या बरोबर आहे आणि मुलांची मेहनत. आता जे मिळेल ते आमच्या नशिबाने. या संपूर्ण आयोजनाबद्दल काही बोलायचं असेल तर प्लीज. बरं, हरकत नाहीये. त्यांची भावना हीच आहे की आता आम्हाला आमच्या टीमला सपोर्ट करायचा आणि आमच्या टीमचा उत्साह वाढवायचा आहे. तर एकदा बोला एकविरा मातेचा. तर चलो, ऑल द बेस्ट नारंगी फाल्कन 888. आणि मी विनंती करेन संघ मालकांना की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. कॅप्टन, कोच अँड रेफरी. टाइमर स्टॉप करायचा आहे. टाइमर प्रिपरेशन टाइमर स्टॉप करायचा आहे. आपण वेळ सुरू केली नाहीये अजून. प्रिपरेशन टाइम स्टार्ट.
6, 5, 4, 3, 2, 1. एकावरती एक महत्व समजतात या राऊंडचं काय. हे फायनल राऊंड आहे. इथे तुम्ही जो परफॉर्मन्स कराल तो काउंट होईल. आणि 1 2 ओ 5 6 शेवटच्या क्षणाला कडक. सावकाश उतरायचंय, सावकाश, वेळ घ्या. उतरण्यासाठी वेळेचं बंधन नाही आहे. उतरण्यासाठी वेळेचं बंधन नाही आहे. खूप चांगला कंट्रोल मिडलचा बघायला मिळाला. तत्पूर्वी मी विनंती करतोय नवघर माणिकपूर डिफेंडर टीम, त्याचे कॅप्टन आणि कोच मेंबर्स कोणी असतील, संघमालक असतील, त्यांनी कृपया करून मंचावरती यायचं आहे. सावकाश एक एक करून खाली उतरायचं आहे. आता यानंतर रेफरीवरती नजर असणार आहे की रेफरीज काय निर्णय देत आहेत. पण यशस्वी सलामी जवळजवळ देण्यामध्ये यश आलंय की नाही पाहूयात. ओव्हर टू रेफरी. Attempt successful with 0 penalty. वाह, चला आपण लगेचच पुढच्या टीमकडे वळत आहोत. क्षितिजोत्सव 2025 टॉप 4 टीम्स आणि या टॉप 4 मधील सेकंड अटेम्प्ट करणारी टीम आहे, जिचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करणार आहोत. अजिबात वेळ न घेता आपण लगेचच हा फिनालेचा थरार अनुभवणार आहोत. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया फुलपाडा पॉवर स्टार्स. ओके, पुन्हा एकदा नवघर माणिकपूर डिफेंडर टीमच्या वतीने मी विनंती करतो की नवीन वाकसोडे यांनी मंचावरती यायचं आहे. मी पंकज दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण ज्या उर्वरित 12 टीम्स आपल्या होत्या, टीम्स ज्या होत्या, सन्माननीय मनोजजी गाजरे, आनंदजी बडे आणि निशांतजी चोरगे यांना विनंती करेल की आपण कोर्टमध्ये यायचंय. समोरच्या दिशेने संघ मालक आहेत या फुलपाडा पॉवर स्टार संघाचे. अरे इकडून आलेत.
तुम्ही तिकडे गेट ओपन केलात. काही हरकत नाही, आपण तिकडून एंट्री घेऊया. फुलपाडा पॉवर स्टार संघ मालक निशांतदा चोरगे, मनोज शिगासरे आणि आनंद शिवणे साहेबांना विनंती आपण यायचंय. आणि त्याचबरोबरनं कर्णधार आपण सुद्धा या. तिथे जागा सोडायची आहे, कॅमेरा तुमच्या मागे. मी विनंती करेल कर्णधार आपण सुद्धा यायचंय. कॅप्टन प्लीज. ओ क्या बात आहे, कॅप्टन साठी जोरदार टाळ्या. तिन्ही संघमालक या ठिकाणी आहेत आणि तिन्ही संघमालकांना मी विचारू इच्छितो. कोण बोलेल? निशांतदा, मनोजदा. आतापर्यंतचा संघाचा प्रवास आणि त्या प्रवासाबद्दल काय सांगाल आणि काय अपेक्षा संघाकडून आणि संघाला काय सांगू इच्छिता या मॅचसाठी? पहिले तर सर्व आपल्या म्हणजे माझ्या आणि आमच्या सर्वांच्या फुलपाडा सुपरस्टारला शुभेच्छा देतो आणि एकच सांगतो की हरणार जिंकणार कोणतरी आहे, पण आपण आपला बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा प्रयत्न करायला पाहिजे आणि तो तुम्ही दिला पाहिजे एवढीच अपेक्षा करतो. आणि पुढील सर्व गोष्टींसाठी शुभेच्छा तुम्हाला. आपण कॅप्टन काय बोलणार नाही? कोण? पंकज काय बोलला? भूषण काय बोलला? कोण नाही, मला माहित नाही, ते बोलतच नाहीत कधी. अच्छा, नंतर बोलणार असं. ओके, तरी पण आम्हाला एक प्रश्न विचारायचा वाटतं. आत्तापर्यंतचा हा प्रवास, क्षितिजोत्सव 2025 पर्व दुसरं कसं वाटलं आणि आता टॉप 4 मध्ये आलेला या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन तर खरंच खूप चांगलं होतं. फर्स्ट ऑफ ऑल आम्ही प्रोमधून थोडं डिसअपॉइंट होऊन इकडे एंट्री केलेली, पण आम्हाला माहिती होतं पोरं जिद्दी आहेत, सर्व करतील आणि ते करून दाखवत आहेत आणि आत्ता पण करून दाखवतील. मला विश्वास आहे माझ्या मुलांवर. खूप साऱ्या शुभेच्छा. आणि टीम ओनरपैकी आपल्याला एक प्रश्न आहे की आपण या आयोजनाचा एक भाग झालात ॲज अ टीम ओनर. आपल्यासाठी हा क्षितिजोत्सव कसा होता आणि आयोजनाबद्दल काय म्हणाल? हॅलो, नमस्कार. क्षितिजोत्सव म्हणजे आमच्या दादाची संकल्पना. अतिशय सुंदर कार्यक्रम आणि खूप कमी वेळेत, म्हणजे गेल्या वर्षी पण झाला कार्यक्रम, त्याच्यानंतर यावर्षी जो झाला कार्यक्रम त्याच्या पहिल्या दिवसापासून मी बघितलं. म्हणजे दादानी जे पुढाकार घेतला त्याच्यात हँड्स ऑफ फॉर दादा. आणि आपल्या पालघर जिल्ह्याला जे असं एक प्लॅटफॉर्म तयार करून दिला, त्याच्यामध्ये एवढे सर्व खेळाडू तयार होतील आणि पुढे एवढे सगळे संघ आले आणि एवढं चांगलं पारितोषिक झालं. म्हणजे ही खूप आपल्या दादांची संकल्पना खूप चांगली आहे. आणि आपल्या पालघर जिल्ह्यातली किती जवळजवळ मला असं वाटतं आपण 50 पदकं आलेली, त्यातली आपण 16 सिलेक्ट केली आणि त्याच्यानंतर ही जी आता त्याच्यातली 8 झाली आणि आता त्याच्यातली 4 सिलेक्ट होते. म्हणजे टफ कॉम्पिटिशन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी पहिले म्हणजे सगळ्यात जास्त मला आवडलं की हे आपलं टीम असोसिएशनचं खूप चांगलं, म्हणजे मला मी बघितलं एवढ्या दिवसापासून त्यांना, त्यांचे आभार आहेत. खरं तर या संकल्पनेमध्ये सगळ्यात जास्त पुढाकार त्यांचा आहे. म्हणजे सगळं काही असलं तरी त्यांची जर मेहनत नसती तर हा एवढा चांगल्या तरी हा कार्यक्रम झाला नसता. म्हणजे त्यांचे सगळ्यात मनापासून आभार मानतो मी. आणि रेफरी वगैरे सगळे हे जे टीम आहेत त्या सगळ्यांचे आभार मानतो. थँक्यू सो मच दादा. जास्त वेळ घेणार नाहीये. मी विनंती करेल आपल्याला की आपण आपल्या जागेवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आणि या सादरीकरणासाठी मित्र आतापर्यंत या गोविंद पथकाचा परफॉर्मन्स आपण खूप चांगल्या रीतीने बघितला आहे. त्यामुळे जास्त वेळ न घेता लगेचच त्यांना सुरुवात करण्यासाठी आपण परमिशन देणार आहोत. आवाज वगैरे काय करणार आहात का? तुम्ही आवाज द्या, आम्ही तुमच्या मागून देऊ. कोण देणार? एकच काहीतरी आवाज. नाही नाही, नको नको, नंतर झाल्यावर. विश यू ऑल द बेस्ट. चला. Preparation time start.
6, 5, 4, 3, 2, 1. एकावरती एक थर रचत असताना 2 थर आणि त्यानंतर आता वाव काय गती आहे. चौथा 5वा उभा राहिला, 6वा त्याच्या वरती जाण्याचा प्रयत्न करतोय. टॉपर जाऊन उभा राहिलाय, 2 पायामधून डोकं बाहेर आणि त्यानंतर 5, 6 आणि 7चा प्रयत्न. हो कडक. उतरताना कोणतंही बंधन नाहीये, वेळेची मर्यादा नाहीये, आपण सावकाश उतरायचंय. फुलपाडा पॉवर स्टार, फुलपाड्याची पॉवर आज सगळ्यांना दिसून आली आहे. रेफरीच्या निर्णयाकडे आपण जाणार आहोत, परंतु काय जबरदस्त अटेम्प्ट होता, पवित्र होता. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लाखा लाखा. थँक्यू डीजे. Attempt successful with 0 penalty. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लाखा लाखा लाखा. चला चला चला. क्या बात है. अप्रतिम सादरीकरण, अप्रतिम परफॉर्मन्स. अप्रतिम सादरीकरण फुलपाडा पॉवर स्टार्स. आणि यानंतर फार वेळ न घेता आपण लगेचच टॉप 4 मधील तिसऱ्या टीमला बोलवत आहोत. रेफरीज फायनल टॉप 4 मधील तिसरा संघ, तिसरी टीम, त्या टीमचे संघ मालक, टीम ओनर्स, त्यांनाही मी विनंती करेन की आपणही आपल्या टीम सोबत यायचं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया निळेगाव वॉरियर्सचं. मी किशोर पाटील यांना विनंती करेन की आपणही इथे यायचं आहे. आमची खेळभूमी सजवते वेळ. मला मी या टीमच्या कॅप्टन त्यांनाही मी विनंती करेन की आपणही इथे यायचं आहे. कोच, कॅप्टन, दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे ज्यांनी पेलल्या होत्या. पण तत्पूर्वी मी किशोरदाला विचारू इच्छितो की किशोरदा, की या संपूर्ण टीमचा हा प्रवास काय शेवटच्या क्षणी सांगायचं या टीमला? शेवटचं क्षणी एकच सांगेन, आई जीवदानीचं नाव घ्या आणि तयारीला लागा. हाच तुमचा लास्ट आणि हाच तुमचा फर्स्ट अटेम्प्ट. ह्याच्यामध्येच आपल्याला जे आहे ते दाखवून द्यायचं आहे. या पूर्ण क्षितिज उत्सवामध्ये आपण ज्या पथकांना जो प्लॅटफॉर्म दिला आहे ते का दिला आहे, हे तुम्ही पथक जे आहेत ते 4 टॉप 10 मध्ये आलेले आणि टॉप 8 मध्ये आलेले, त्यांनी आज आपल्या अख्ख्या तालुक्याला दाखवून दिलेलं आहे. 4 ठिकाणी लाईव्ह चालू आहे. तुम्हाला पूर्ण तालुक्याने आपला जिल्हा बघतोय.
तर तुम्ही दाखवून दिलेलं आहे या पथकांनी का ही क्षितिज उत्सवची लेवल आणि ही प्लॅटफॉर्म किती मोठी आहे. तर सर्वप्रथम आपल्या सर्व ज्या आलेल्या पथकांसाठी खूप खूप धन्यवाद. मी आणि आपल्या टीमवर येतो, तुम्ही जे मनापासून करत आल्यात आजपर्यंत ते तुम्ही त्याच्यावर ठाम राहा आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. पुढचा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद किशोर दादा. मी आपल्याला विनंती करेन की आपण सॉरी सर एक मोठी म्हणजे एक पटकन घाईमध्ये राहून गेलं का. असोसिएशनचं पण खूप खूप धन्यवाद. असोसिएशन स्टार्टिंगपासून दादांबरोबर आणि आमच्याबरोबर जी टीमवर्क राहिलेला आहे, दादांनी ज्या त्यांना साथ दिलेली आहे त्याच्यासाठी असोसिएशनला आणि दादांचे खूप खूप आभार. त्यांनी यांच्यावर विश्वास ठेवून आज हा एवढा मोठा प्लॅटफॉर्म त्यांना एक चान्स दिला. त्या असोसिएशनचे पण खूप खूप आभार आणि दादांचे पण खूप खूप आभार का तुम्ही हा एवढा मोठा चांगला प्लॅटफॉर्म तुम्ही त्याचा काहीतरी एक चांगलं चीज करून दाखवलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद दादा. मी आपल्याला विनंती करेन की आपण आपल्या जागेवरती स्थानापन्न व्हायचंय आणि फार वेळ न घेता लगेचच वळूया. फक्त एवढंच, गणपती बाप्पा चलो लग जाओ. Preparation time start. एकावरती एक थर असं करत असताना 3 थर उभे राहिलेले. शिडी खूप चांगलं कार्य करते. 3 मधून ट्रिपल मारण्याचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी 3 एक्के उचलणारा त्या 3चा बेस तयार झालाय. मिडल पूर्ण आत्मविश्वासाने बसलाय आणि ओह क्या बात आहे. टॉपर कडक. सावकाश सावकाश सावकाश. वेळ घ्या जरा सावकाश. ओ माय गॉड, इतकी मोठी मेहनत आणि त्यानंतर सावकाश सावकाश उतरायचंय. अंतिम लढत आणि अंतिम लढतीमध्ये हा शेवटचा अटेम्प्ट आणि त्याच्यामध्ये उतरत असताना झालेली गफलत आणि ही गफलत अशा वेळेला होणं चिंतेची बाब. पण जे काही प्रयत्न केलेत मनापासून केलेत त्याबद्दल 14 टाळ्या. ओव्हर टू रेफरी. Attempt disqualify. चांगला प्रयत्न होता आजवरचा हा या प्रवासात, परंतु अंतिम क्षणाला असं काही होणं हे दुःखद नक्कीच असतं. पण हा खेळ आहे आणि खेळामध्ये अशा गोष्टी होत राहतात, त्यामुळे तेवढ्याच स्पोर्टिंगली त्या गोष्टींचा आपण स्वीकार करायला हवा.
चला लवकर थोडे बाहेर या. जरा सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी जरा लवकर कोर्ट सोडायचा आहे. आणि यानंतर क्षितिजोत्सव 2025 पर्व दुसरे, या दुसऱ्या पर्वातील टॉप 4 मधील शेवटची टीम. जोरदार जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया जुचंद्र नायगाव रॉयल या टीमचं. जोरदार टाळ्या. तालुक्याचा राजा शेवटचे सादरीकरण दाखवण्यासाठी कोर्टमध्ये येतो. आपली ती संपूर्ण मेहनत, कालची उरलेली कसरत ती भरून काढण्यासाठी सज्ज झालाय, तयार झालाय. आणि आता सादरीकरण टीमचे ओनर सन्माननीय विलीन पाटील, आशिष पाटील, रोहन पाटील यांनाही विनंती करेन की आपणही आपल्या टीम सोबत या ठिकाणी यायचं आहे. आमची खेळभूमी सजवते वेद. कान्हाचं प्रेम, भक्तीचं रूप, प्रवीणाताईंचं निर्मळ स्वरूप, कृष्णाच्या भक्तीनं रंगलेली ती कार्य आणि संस्कारांची खरी मूर्ती. दही हंडीचं नाही फक्त खेळ इथे. टीमचे तिन्ही ओनर प्लीज इथे यायचं आहे. टीमचे कॅप्टन, कोच, मी सर्वप्रथम तिघांचंही अभिनंदन करतो. तिन्ही ओनरचं, संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो. टॉप 4 मधलं ही शेवटची टीम, शेवटचा परफॉर्मन्स. तिघांच्या वतीने कोण बोलणार आहे? आपल्या टीमला काय संबोधित करायचंय? सर्वप्रथम मी उच्च शिक्षित माजी युवा आमदार क्षितिजदादा ठाकूर यांचं मी धन्यवाद करेन. कारण एवढा मोठा मंच हा पालघरमध्ये त्यांनी उभा केला. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. कारण एवढी मोठी स्पर्धा या आपल्या तालुक्यात, आपल्या पालघर जिल्ह्यात प्रथमच होत आहे. म्हणजे मागचा सीझन होता पण त्याच्या पण मोठ्या स्तरावर हा मोठी स्पर्धा झाली. तर सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानेन. आणि असेच विविध कार्यक्रम, विविध स्पर्धा ते या तालुक्यामध्ये, या पालघर जिल्ह्यामध्ये राबवतील अशी मी आशा करतो. असेच या युवकांना असंच प्रोत्साहन देण्यासाठी अशा स्पर्धा झाल्या पाहिजेत. म्हणून मी क्षितिजदादांना सांगेन की अशा विविध स्पर्धा आपल्या तालुक्यात झाल्या पाहिजेत. तसेच मी आपल्या टीमबद्दल सांगेन तर मी काय सांगणार, कारण की कालच आपण बघितलं की प्रो गोविंदामध्ये काही मिली सेकंदाचा फरक आणि आपण पराभव झालो. पण मला नाही वाटत की आपण पराभव झालोय. आपला पराभव झालाय, आपण जिंकलेला आहोत. कारण की आपण मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये जाऊन आपण आपली कला, आपल्या नालासोपारा, आपला वसई तालुक्याला, आपल्या विरारला रिप्रेझेंटेटिव्ह केलेला आहे. म्हणून मला असं वाटत नाही की आपण हारलोय, आपण जिंकलोय. म्हणून मी शिव गणेश गोविंदा पथकाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि मला सांगायला आवडेल की आम्ही ज्या गावातून येतो त्या गावात आदिमाई आदिशक्ती, आमची कुलस्वामिनी आई चंडिका माता या पथकाला आशीर्वाद सकाळपासून देत आहे. आणि मी आशा करतो की आता सुद्धा आशीर्वाद आमच्या या मुलांवरती असणार आहे. म्हणून आई चंडिका माता आपल्याला आशीर्वाद देतच आहे. आणि या स्पर्धेमध्ये ज्या 58 समथिंग स्पर्धकांनी स्पर्धा टीमने भाग घेतला त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. त्यांना सुद्धा अभिनंदन देतो. आणि ह्या टॉप 16 मध्ये आपण ज्या टीम आल्या होत्या त्यांचा पराभव झाला आणि ज्या जिंकले त्यांना सुद्धा अभिनंदन करतो. आणि या माझ्या टीमला, आमच्या टीमला मी सांगेन की काय असू देत, पराभव किंवा विजयी, पण विजय आपलाच आहे. बस, धन्यवाद. खूप खूप
आभारी आहे. धन्यवाद. मी तिन्ही टीम ओनर्स सांगू शकतो की तुम्ही तुमच्या जागेवरती स्थानापन्न व्हा. आपण लगेचच या परफॉर्मन्स कडे वळत आहोत. एकदा जोरदार जोरदार टाळून जाऊ द्या जुचंद्र नायगाव रॉयल साठी, अर्थात आपले कॅप्टन आणि सगळे टीममेट्स. सो फार काही बोलणार नाही. आई चंडिका मातेचा, गणपती बाप्पा, खूप खूप शुभेच्छा. Preparation time start. Nine, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. सावकाश. रुको जरा, सबर करो. सबर का फल मीठा खट्टा होता है. Attempt successful with 0 penalty. क्या बात है. अटेम्प्ट सक्सेसफुल विथ 0 पेनल्टी. आमच्या रेफरींच्या एका टायमर समोर 15 टायमर ऑन होते. सो रिझल्ट आपण लगेचच शेवटच्या सेरेमनीकडे वळत आहोत. मी विरार की नालासोपारा, नालासोपारा की विरार, अशी ती चुरस चालू होती. सगळ्या मान्यवरांना विनंती, आपण मंचावरती यायचं.
RSIL प्रस्तुत क्षितिजोत्सव 2025 या दुसऱ्या पर्वाच्या सगळ्या फेऱ्या आता संपलेल्या आहेत, संपन्न झालेल्या आहेत. ग्रँड फिनाले पार पडलेला आहे आणि थोड्याच वेळात निकाल जो आहे, अर्थात इथे उपस्थित प्रत्येकाने स्टॉप वॉच लावलं होतं, त्यामुळे बऱ्यापैकी अंदाज प्रत्येकाचा असेल. काही एक सेकंदाचा फरक असेल, पण एक्झॅक्ट किती वेळ किती सेकंद हे कळेलच, निकाल जाहीर होईलच. पण तत्पूर्वी या क्षितिजोत्सव 2025 या दुसऱ्या पर्वासाठी आम्हाला लाभलेले आमचे स्पॉन्सर्स एव्हलॉन इन्फ्राहाइट्स. क्षितिजोत्सव 2025 ला भक्कम आधार दिला आहे एव्हलॉन इन्फ्राहाइट्स यांनी. बांधकाम क्षेत्रातील विश्वासार्ह नाव आणि दर्जेदार विकासाचं प्रतीक. व्हेन्यू पार्टनर विवा कॉलेज. ही भव्य स्पर्धा आयोजित करण्यासाठी आपलं स्थळ उपलब्ध करून दिलं विवा कॉलेजने. शिक्षणासोबतच सामाजिक सहभागाचं उत्तम उदाहरण म्हणजेच विवा महाविद्यालय. हेल्थ केअर पार्टनर प्रकृती हॉस्पिटल. आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या उत्सवात गोविंदांच्या आरोग्याची जबाबदारी उचलली आहे प्रकृती हॉस्पिटल यांनी. टेक पार्टनर कंटेंट स्टॅक. या लीगच्या डिजिटल बाजूला मजबूत पाठिंबा दिलाय कंटेंट स्टॅकने. आधुनिक तंत्रज्ञान आणि इनोव्हेशनचा उत्कृष्ट संगम. आणि या संपूर्ण आपल्या क्षितिजोत्सवाचे को स्पॉन्सर होते एव्ही ग्रुप. बांधकाम क्षेत्रात विश्वास आणि गुणवत्ता जपणारा ब्रँड एव्ही ग्रुप. क्षितिजोत्सव 2025च्या यशात त्यांचा मजबूत सहभाग आहे. तर हे असे आपल्याला स्पॉन्सर्स लाभले होते. सगळ्या टीम्सला विनंती, आपण खाली यायचंय. सगळ्या टीम्स, ऑल टीम्स मॅट वरती यायचंय. सगळ्यांनी समोर, जे कोणी बाहेर आहेत त्यांनी सुद्धा आता मॅट वरती यायचंय. लाईन मध्ये उभं राहायचंय. लाईन